सर्वांना क्रांतिकारक जय लहुजी, जय शिवराय, जय संविधान। आज या आझाद मैदान या ठिकाणी अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या वर्गीकरणासाठी आज खूप मोठ्या संख्येने मातंग समाज या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। तर हे होत असताना आम्ही आयुष्यभर गुलाम राहिलेलो आहोत आणि त्या गुलामीच्या चिखलातून आम्ही वाटा काढत कसं तरी आज त्या आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी आम्ही धडपडतोय आणि ती वाट सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला दाखवली। त्या वाटेने आम्ही शांत मार्गाने चालतोय। याच्यामध्ये जर मातंग समाज असेल किंवा इतर कोणी समाज, हे जे जातीवादी बडवे जे त्यांनी सोडलेले आहेत, तो राजू थाटे आणि तो सरोदे यांना मी आव्हान करतोय की जर त्यांनी मातंग समाजाविषयी, मातंग महापुरुषांविषयी याच्या पुढं कुठं प्रचार केला, प्रसार केला तर आमच्या एवढं वाईट कोण राहणार नाही। कारण आत्तापर्यंत मातंग समाजाला किंवा त्यांच्या महापुरुषाला कोणत्याही बौद्ध किंवा महार समाजाने नावं ठेवलेलं नाही आहे। महार समाजाच्या प्रत्येक ज्येष्ठ नेत्यांना आव्हान करतो, त्यांना समजून सांगा, जर तो या ठिकाणी थांबला नाही तर त्याला मांग टोला दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही। तुमच्या भीमटोल्याला आम्ही कधीच घाबरत नाही, एवढं तुम्हाला या ठिकाणी सांगतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय लहुजी। आम्ही नांदेड जिल्ह्यातून मुंबई येथे या ठिकाणी आलेले आहोत। आज खरोखरच महाराष्ट्रातून सर्व मातंग समाज आक्रमक पेटून उठलेला आहे। कारण गेल्या अनेक वर्षापासून मातंग समाजाला अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या बाबतीची जाणीव आता समजलेली आहे। म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातला मातंग समाज आता रस्त्यावर उतरलेला आहे। कारण भारतीय राज्यघटनेच्या लिहिलेल्या संविधानानुसार आमचा मातंग समाजाचा अधिकार 59 जातींपैकी हा जो मातंग समाज आहे, तर आमच्या वाट्याला आजपर्यंत आमचा हिस्सा पोहोचलेला नाही। त्यासाठी बाबासाहेबांनी दिलेला अधिकार आम्हाला पोहोचावे यासाठी संपूर्ण मातंग समाज आक्रमक होऊन मुंबईच्या दिशेने आज आझाद मैदानात या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। आज सचिनभाऊ साठे यांच्या नेतृत्वाने व इतर महाराष्ट्रातल्या सर्व संघटनेच्या नेतृत्वाने या ठिकाणी हा तळागाळातल्या प्रत्येक वंचित शोषित पीडितांना हा न्याय मिळावा, हा घटकांना प्रत्येकाला या ठिकाणी न्याय मिळावा, हा आंदोलन, हा मोर्चा या ठिकाणी आयोजित केला आहे। तरी या राज्य सरकार, केंद्र सरकार, महाराष्ट्र राज्य सरकार व मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री सर्वांनीच आता या ठिकाणी दखल घेऊन या ठिकाणी आरक्षणाचं उपवर्गीकरण व्हावं या ठिकाणी आम्हाला संपूर्ण मातंग समाजाच्या वतीकडून विनंती आहे। कारण का 1 ऑगस्ट 2024 रोजी सुप्रीम कोर्टाने आदेशानुसार या ठिकाणी आरक्षण उपवर्गीकरण लागू केलेलं आहे, तर आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये झालेलं नाहीत। कारण का या देशामध्ये जवळपास आंध्र, तेलंगणा, कर्नाटक अशा विविध राज्यामध्ये या ठिकाणी उपवर्गीकरण झालेलं आहे, तर या ठिकाणी महाराष्ट्रामध्येच अजून लवकर झालेलं नाही। त्यासाठी जोपर्यंत सरकार या ठिकाणी अंतिम निर्णय देत नाही तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये मातंग समाज आक्रमकपणे या ठिकाणी माघार घेतला जाणार नाही। हा लढा खंबीरपणे चालू राहील एवढं आश्वासन आम्ही या सरकारला आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याला देत आहोत। कारण लवकर होईल तेवढं लवकरात लवकर आम्हाला आरक्षणाचं उपवर्गीकरण या ठिकाणी द्यावं, एवढंच आमची या ठिकाणी मातंग समाजाच्या वतीकडून विनंती आणि सूचना आहे। अनुसूचित जातीचं एकत्रित असलेलं 13% आरक्षण हे एखाद्या सक्षम आणि पुढारलेल्या समाजानं घेतलेलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक न्याय आणि राजश्री महाराजाचे जे आरक्षणाची जी तत्त्व आहेत ती अनुसूचित जातीच्या वंचित घटकापर्यंत पोहोचलेलं नाही। म्हणून आमची मागणी एवढी आहे, 1 ऑगस्ट 2024ला सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे की आरक्षण उपवर्गीकरण करण्याचा अधिकार त्या राज्याला आहे। आमच्या शेजारच्या, महाराष्ट्राच्या शेजारचं राष्ट्र तेलंगणा रेवंत रेड्डीजी मुख्यमंत्री साहेबांनी केलेला आहे, कर्नाटक केलेला आहे, हरियाणा केलेला आहे, तामिळनाडू केलं आहे आणि महाराष्ट्राचं सरकार मातंग समाजाला अत्यंत टाळाटाळ करायचं आहे। आमची सरकारकडे एवढीच मागणी आहे की कोणीही आम्हाला जातीपातीला विरोध नसून बाबासाहेब आंबेडकरांची जी समता आहे, जी सामाजिक न्यायाची जी तत्त्व आहेत ती वंचित उपेक्षित घटकापर्यंत पोहोचली पाहिजे। आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे की मातंग समाजासह उपेक्षित असलेल्या अनुसूचित तत्सम जातीला उपवर्गीकरण तात्काळ न्याय द्यावी हीच आमची शासनाकडे एवढी मागणी आहे।